छोटा आहे पण उन्हाळ्यामध्ये ह्याचा खूप फायदा होते. मस्त. 1 वर्षापूर्वी मी घरी कूलर बनवलं होतं, DC कूलर बनवलं होतं. डबा कट करून तेलाचा, जाळ्या हे सगळं 1 वर्षापूर्वी बनवलेलं होतं. त्याच्यामध्ये जे पाण्याची मोटर होती, ती छोटी मोटर होती, ती लेकराईनं काय केले, खराब केलेत. तर आता ही पाण्याची मोटर ह्याच्यामध्ये बसवायचं आहे. पाण्याची मोटर हे काही पाण्याची मोटर मी मागच्या व्हिडिओमधून बघितला तुम्ही, घरी बनवलेली आहे. आता ही मोटर जी आहे, ही मोटर आपल्याला मध्ये त्याच्यामध्ये फिट करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता हे थोडंसं कारण की वारं इथं अडते, येणार वारं थोडंसं कमी करायचं आहे. चला मग आपण कमी करू, नंतर दाखवतो तुम्हाला मी ही पाण्याची मोटर चालून, परत हे कूलर बी चालून दाखवतो, हवा कसं थंड देते काय नाही. दुसरी गोष्ट काही मधामधून अशा प्रकारे बनवलेलं आहे. हे जे आहे ते बघा DC आपलं पहिलं फॅन होता, तर ह्या फॅनचं मी पाती घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, ह्याच्यामध्ये जे आहे ना, बघा हे आहे 575 DC मोटर. मग हे टी घेतलं मी आपलं पाईप दुकानमध्ये जाऊन, त्याच मापाचं टी घेतलं. ते थोडं ढिलं उलालं हे, तर मी काय केलं, आपलं ट्यूबचा तुकडा टाकला मध्ये, आणि टीला मी आयडिया केली, ड्रिलनं काय प्रकारे हे होल पाडून घेतलं टीला. आणि हे अँगल जे आहे काय म्हणते पट्टी, ही जी पट्टी आहे ते आपल्याला खाली वर करता यावं म्हणून, हे वर खाली व्हावं अशा प्रकारे हे मी पट्टी बसून घेतलेली आहे. असं बसून घेतलेलं आहे ह्याकडला, मुळा मारून फेट पलीकडे तसं घेतले. आणि पाणी जे येणार आहे, पाणी हे मोटरचं खाली येणार आहे पाणी. तेव्हा तिथून असंच मी काय केलं, हे नळी लावून टाकली, इकडे पॅक करून टाकले नळीला. आणि ह्या नळीला सुराख पाडले, जेणेकरून ह्याच्यावर पाणी पडावं. सगळीकडून असं पाणी पडा. हवा थंड मारते, ते कसं मारते काय नाही तुम्हाला नंतर मी दाखवतो. तोपर्यंत मी काय करतो, हे ग्राइंडरनं कट करून घेतो. आणि हे काढून घेतो, कारण की ब्लेड तुटल असं भेव वाटतंय. ब्लेड काढून घेतली. आता हे थोडंसं कमी करणार आहे. बघा अशा प्रकारे कट केलेला आहे. आता वारं यायला काही अडचण नाही. तर ही नळी आपल्याला काय करायचं, हे बस नाही गेले, नळी याच्यामध्ये जायना गेले, तर एखादी एक पाईपाचा तुकडा याच्यामध्ये बसवायचा आहे. याच्यामध्ये बसून तुम्हाला दाखवतो मी. चला तर बघा मित्रांनो, आपल्याकडं ह्याच्यामध्ये दोन्हीला जॉईंट करण्यासाठी दुसरं काही नव्हतं. हे पाईपचा तुकडा मी काय करणार आहे, आता ह्याच्यामध्ये असं फिट करून घेणार आहे. एक तुकडा इकडे एक आपल्याला आहे. आता काय करतो, ह्याच्यामध्ये बसून घेतो हलावी, असा. आणि दुसरा जे आहे ते ह्याला इकडं घालतो. तर बघा हे वायरिंग फिटिंग केलेली आहे. मध्ये वायरचं कलेक्शन दिले मध्ये. अशा प्रकारे वायरचं कलेक्शन दिलेलं आहे. खाली इथं स्विच बसवले, छोटी स्विच, हे मोटरचं स्विच, आणि हे फॅनचं. आता हे कडलं आहे ते बॅटरीचं द्यायचं आहे, 12 वोल्ट. करतो, चेक करून दाखवतो तुम्हाला हे कसं चालते काय नाही, वारं किती देते. चला मग बघू. टाकले. तर आता बॅटरीचं कलेक्शन देऊन पातळ लावायचं आहे. पातळ लावून तुम्हाला दाखवतो. तर बघा मित्रांनो, बॅटरीचं कलेक्शन केलेलं आहे
प्लस मायनस. आता फॅन चेक करून दाखवतो तुम्हाला. 1 2 3 स्टार्ट. फॅन चालू झालेला आहे हो का. आता पाण्याचं दाखवतो तुम्हाला. फॅनचं बंद करतो कारण बॅटरीवर लोड येवलेला आहे, बॅटरी चार्जिंग नाही. पाण्याचं चालू करू आहे हो का. बघू पाणी वडते का वडणं. वडली बघा मित्रांनो पाणी हो का. मोटर हो का, हो का दिसाले का. तर सगळीकडून हो का पाणी पडलेलं आहे. अशा प्रकारे सगळीकडे ओलं झालेलं आहे हो का. तर आपण काय करू आता, हो का पाणी बघा कसं पडाले आधी बघा. आता कूलर चलावतो आणि तुम्हाला दाखवतो थंडी थंडी हवा कशी. थंडी थंडी हवा. 1 मिनिट थांबा. वन टू थ्री स्टार्ट. बघा जवळून आवाज. एकदम थंड कुठवर चाले बघा ते वारं. बघा एक नंबर आहे मित्रांनो हे कूलर. दुकानमध्ये आपल्याला लाईटची सुविधा नव्हती, तर DC मोटर मार्केटमध्ये कुठंच, DC कूलर मार्केटमध्ये कुठंच भेटत नव्हतं. एक वर्ष मी विचार केला, नंतर मग मी विचार करून म्हणलं आपण काय करणार आता, घरीच बनवायचं. तर हे बॅटरीवर चालवणार आहे हो का. हे बॅटरीवर चालवणारं मी कूलर बनवलं. मला खूप आनंद झाला मित्रांनो, कारण की आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी हवा त्यानं उन्हाळ्यामध्ये. दिसायला छोटा आहे पण उन्हाळ्यामध्ये ह्याचा खूप फायदा होते. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. बघा.